विक्रम गठ्ठाणे. अच्छा, विक्रम. त्याचं नाव सांगायचं काय? पेट्रोलियम जेली जशी असते आपली तसं थिक आणि स्टिकी सबस्टन्स आहे, जसं ग्लुकोजचे ग्लुकोज असतो त्या टाईपचा. आणि हे कमी विस्कॉसिटी असलेलं लिक्विड टाईपचं केमिकल आहे. या संदर्भात अजून हे लॅबमधून कम्प्लिटली डिसायफर होऊन येईल. त्याच्यानंतर यांची संपूर्ण नावं आपल्याला माहीत पडू शकतील. प्राथमिक माहिती आपल्याकडे आहे. आणि विशेषतः राज्याच्या गुजरात बोर्डात केमिकलचं नाव सांगा. याला लोकल लँग्वेज जी आहे जिथे आम्ही पकडलं त्याला 1 नंबर आणि 2 नंबर अशीच नावं ग्रामीण भागामध्ये. काही ठिकाणी एकदम तिचा मेसेज पण जातो लोक दूधच खायचं. 2 नंबरची 3 मार्क म्हणजे 1 या अशा प्रकारे या केमिकल्सला दोन्ही केमिकल्सला व्हिगरसली खूप स्टर करायला लागतं. अशा पातेल्यामध्ये स्टर करायला लागलं की ते कोहेसिव्ह एकजीव होतं दोन्ही केमिकल्स. आणि त्यासोबत मग किंवा मिक्सर वगैरे केलं जातं आणि मिक्सर देखील वापरतात काही भागामध्ये लोक. आणि त्यासोबत आता सोयाबीनचं ऑइल आहे, सोयाबीन वापरलं जातं काही ठिकाणी. अशा प्रकारची जी ऑइल्स आहे ती ऑइल्स 1 किलो ऑइल या मिश्रणामध्ये सोडलं जातं. हे सोयाबीन ऑइल आता आपण याच्यामध्ये टाकतो आहे. सोयाबीन ऑइलच्या फॅटच्या ॲटम्सवर होते. सोयाबीन ऑइलचं जे पिवळं फॅट आपल्याला दिसतं ते फॅट एमल्सिफाय होऊन त्याला पांढरा रंग प्राप्त होतो ऑटोमॅटिकली. ही केमिकलची ह्याच्यावर होणारी ऍक्शन आहे. घेतात लोक आणि सर 1 किलो 1:3 म्हणजे 5 हे 15 आणि याला 1 किलो तेच आपण थोडं करू फक्त जास्त फॅट काढून घेतात. चॉकलेट कंपनीज आणि आईस्क्रीम कंपनीजला देतात. त्याचं फॅट वाढवण्यासाठी पुन्हा हा प्रयोग त्याच्यावर केला जातो बऱ्याच ठिकाणी. हे प्युअरली सिंथेटिक कृत्रिम दूध आहे. तुमचं एकदाच टाका तेलाने बनतं बस टाकलं की याचं 15 लिटर 12 लिटर दूध तयार होणार. पण डिग्री कमी होणार. डिग्री कमी होते तर ती डिग्री वाढवण्यासाठी लॅक्टोज माल्टोज या ज्या अवेलेबल पावडर्स मार्केटमध्ये आहेत त्या मिक्स करतात. म्हणजे डिग्री वाढते. जसं आपण पाणी टाकतो याच्यामध्ये डिग्री वाढवण्यासाठी काय टाकलं? डिग्री वाढवण्यासाठी पावडर्स टाकतात दुधाच्याच. तर तो मिल्क प्रोडक्ट आहे तोच टाकतात त्याच्यामध्ये जे दुधामध्ये असतं. जे बस 8.5 असायला पाहिजे. तर त्यासाठी 8.5 येतं. डिग्री 29.5 केली जाते. आणि म्हशीचं फॅट 6.5, गाईचं 3.5 एवढं सहज प्राप्त होतं. ते 4 रुपये. आणि ह्याचं विक्रीचा भाव कमीत कमी म्हणजे समजून उमजून जरी विक्रीचा भाव कमीत कमी 15 ते 18 रुपये लिटर हे विकलं जातं. बऱ्याचशा केमिकल फॅक्टरीज अशा की बरेचसे डीलर असे तर त्यांना खाली वापर काय होतो. तसा जर केमिकलचा वापर बघितला याचा तर काय म्हणून वापर होतो? बेसिक याच्यात बेसिक जो महत्वाचा इन्ग्रेडियंट आम्हाला तो डिटर्जंट आहे. याचे जर दुष्परिणाम म्हटलं सर आरोग्यावर तर काय? हे करू सर. दुष्परिणाम म्हटलं सर याच्या आरोग्यावर तर काय सांगते? याच्या तर केमिकल्सच आहेत. त्याच्या किडनी जो वर्क करतात आपल्या जनरली हायपरटेन्शनच्या पेशंटना त्रास आहे. प्लस याचं जे लिटरेचर आहे ते सांगतं की लहान मुलांच्या ग्रोथसाठी फार एसेन्शियल आहे. ते लायसिन इज किल्ड बाय दिस केमिकल. फेस पण येतो त्याच्यात थोडं दूध मिसळलं दुधाचा जो स्वीटनेस आहे. आणि हे बघा हे आता जसं सपा
दूध में मिलावट करना अलग बात है, लेकिन सिंथेटिक दूध बनाना यह और भी अलग बात है। कुछ केमिकल की सहायता से आज सिंथेटिक मिल्क बनाया जाता है, जिसकी वजह से कैंसर हो सकता है, मृत्यु भी हो सकता है। कुछ रैकेट हमने एक्सपोज किए हैं, लेकिन मैं इतना ही कहना चाहूंगा कि इस धंधे में जितने लोग थे पकड़ने की पूरी कोशिश पुलिस ने की है। ये धंधा महाराष्ट्र में किसी को करने नहीं दिया जाएगा और सिंथेटिक दूध कभी भी बख्शा नहीं जाएगा। कड़ी कानूनी कार्रवाई ऐसे लोगों पर की जाएगी।